शाळेला सुट्टी पडली की मुलांच्या मागण्या वाढतात आणि भूक लागली हा शब्द तर अगदी 5-5 मिनिटाला ऐकायला येतो. मग अशा वेळी सतत बाहेरचं जंक फूड खायला न देता घरच्या घरी पौष्टिक आणि चविष्ट काय बनवायचं हा मोठा प्रश्न असतो. म्हणूनच आज मी तुमच्यासाठी घेऊन आले मुलांच्या पसंतीचा आणि बनवायला अगदी सोपा असा स्पेशल सुट्टीतला खाऊ. तर नमस्कार, मी प्रतीक्षा पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं आपल्या लंबोदर किचनमध्ये मनापासून स्वागत करते. तर आज आपण मुलांचा सुट्टीतला खाऊ बनवणार आहोत जे खूपच पौष्टिक आहे. तर चला तर मग आता वेळ न घालवता आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. तर त्यासाठी एका मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला 1/2 कप इतकं बदाम घालायचं आहे. त्याचबरोबर सारख्याच कपाने 1/2 कप काजू देखील घालायचे. तर इथे तुम्ही काजू बदामाऐवजी कोणतेही ड्रायफ्रूट्स घेऊ शकता किंवा अगदीच शेंगदाणे सुद्धा घेतले ना तरी देखील चालेल. तर आता हे दोन्ही आपल्याला मिक्सरमधून जाडसर असं बारीक करून घ्यायचं आहे. तर इथे बघा, काजू आणि बदामाची इथे मी छान अशी जाडसर पूड तयार करून घेतले. तर तुम्ही यामध्ये 1/2 कप डिंकसुद्धा घालू शकता, ज्याने हा पदार्थ अजूनच पौष्टिक होणार आहे. तर आता इथे मी एक कढई गरम करण्यासाठी ठेवले. यामध्ये आपल्याला घालायचं आहे सारख्याच कपाने 1 कप इतकं गव्हाचं पीठ. गव्हाचं पीठ आपल्याला स्वच्छ चाळून घ्यायचं आहे. गॅस अगदी मंद ठेवायचा. त्याचबरोबर इथे मी 1 कप इतकं साजूक तूप वितळून घेतलंय. त्यामधलं आपल्याला सुरुवातीला 1/2 कप इतकं तूप या पिठामध्ये घालायचं आहे आणि बाकीचं जे तूप आहे ते आपण नंतर लागेल तसं घालणार आहोत. तर आता अगदी मंद आचेवरती हे जे गव्हाचं पीठ आहे ते या तुपामध्ये छान असं हलकासा तांबूस रंग येईपर्यंत आणि तूप सुटेपर्यंत भाजून घ्यायचं आहे. तर पीठ भाजण्यासाठी थोडासा वेळ लागतो, पण हा पदार्थ अगदी पौष्टिक आणि चविष्ट बनतो. गॅस नेहमी मंदच ठेवायचा, म्हणजे अगदी छान असं हे पीठ भाजलं जातं. तर इथे एक 4 ते 5 मिनटं मी हे पीठ भाजून घेतले. आता यामध्ये आपण जे राहिलेलं तूप होतं घेतलेलं ते यामध्ये संपूर्ण तूप घालायचं आहे आणि पुन्हा एकदा आपल्याला एक 2 ते 3 मिनटं हे चांगलं असं परतून घ्यायचं आहे. तर इथे बघा, एकूण 8 ते 9 मिनटं लागलेली आहेत हे पीठ भाजण्यासाठी. तुम्हाला मी जवळून दाखवते बघा, अगदी याला छान असं तूप सुटलं गेले आणि मस्त असा सुवास पसरलेला आहे संपूर्ण घरामध्ये. तर आता आपल्याला यामध्ये घालायचं आहे तयार करून घेतलेली काजू आणि बदामाची पूड. त्याचबरोबर इथे मी 1 कप इतकं किसलेलं सुकं खोबरं घेतलंय आणि आता हे देखील या पिठामध्ये व्यवस्थित चांगलं मिक्स करून घ्यायचं. तर हा जो पदार्थ आहे तो अगदी झटपट बनतो, बनवायला सोपा आहे. तुम्ही परफेक्ट प्रमाण घेतले ना, हा पदार्थ अगदी छान अचूक तयार होतो. तर हे मी छान असं मिक्स करून घेतलेलं आहे. तर आता आपल्याला गॅस बंद करायचा आहे आणि यामध्ये घालायचं आहे 1 कप इतका बारीक चिरलेला गूळ. तर सगळं प्रमाण आपल्याला एकाच कपाने किंवा एकाच वाटीने घ्यायचं आहे आणि गूळ मात्र आपल्याला गॅस बंद करूनच घालायचं आहे. तर आता हा जो गूळ आहे तो आपल्याला पूर्णपणे विरघळेपर्यंत असंच मिक्स करून घ्यायचं आहे. मिश्रण गरम आहे त्यामुळे गूळ जो आहे तो अगदी पटकन विरघळला जातो. तर यामध्ये आपण गूळ वापरलेला आहे त्यामुळे हा पदार्थ अजूनच पौष्टिक होणार आहे. तर इथे बघा, गूळ जो आहे तो अगदी पूर्णपणे विरघळलेला आहे. अगदी 1 ते 2 मिनिटांमध्येच गूळ पूर्णपणे विरघळला जातो. तर आता यामध्ये घालायचं आहे आपल्याला सगळ्यात शेवटी थोडीशी वेलची पूड. यामुळे याची जी चव आहे ती अजूनच दुप्पट होते. तर पुन्हा एकदा हे चांगलं मिक्स करून घेऊया. तर आता आपल्याला हे जे मिश्रण आहे ते सेट करण्यासाठी ठेवायचं आहे. तर त्यासाठी इकडे मी एका ताटाला आधीच थोडंसं तूप लावून घेतलेलं. तर ही प्रोसेस आधीच करून ठेवायची, म्हणजे अगदी पटपट आपली जी वडी आहे ती सेट होते. तर आता हे जे तयार करून घेतलेलं मिश्रण आहे ते या ताटामध्ये घालायचं आणि सुरुवातीला चमच्याने असं थोडंसं प्रेस करून घ्यायचं. तर मिश्रण गरम असतं त्यामुळे हात अजिबात नाही लावायचा. तर आता अशा पद्धतीचा एखादा पेला किंवा वाटी घ्यायची आणि त्याने अशा पद्धतीने आपल्याला वरून पूर्णपणे छान असं पसरवून घ्यायचं आहे, सेट करून घ्यायचं आहे. तर इथे मी हे मिश्रण जे आहे ते छान ताटामध्ये सेट करून घेतले. तर आता हे संपूर्ण गार होऊ द्यायचं आणि त्यानंतरच याची वडी कट करून घ्यायची आहे. तर इथे बघा, हे जे मिश्रण आहे संपूर्ण थंड झालेलं आहे
आणि आता आपल्याला याच्या वड्या कट करून घ्यायच्या आहेत. तर तुम्हाला थोडंसं यामध्ये फरक दिसत असेल, पण त्याचं झालं असं की लाईट गेली, त्यामुळे तुम्हाला ही जी वडी आहे थोडासा रंग याचा वेगळा दिसत असेल. तर आता आपल्याला अशा पद्धतीने याच्या वड्या कट करून घ्यायचे. तुम्ही याचे छोटे छोटे लाडूसुद्धा वळू शकता, ते सुद्धा अगदी मस्त होतात. तर तुम्हाला मी एक वडी काढून देखील दाखवते बघा, अगदी सहज निघते. तर इथे आपण अचूक प्रमाण घेतल्यामुळे वडी देखील अगदी अचूक आणि परफेक्ट तयार होते. तर तुम्ही देखील या उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमध्ये मुलांसाठी हा खाऊन नक्की करून पहा. अगदी चविष्ट होतो आणि पौष्टिक देखील आहे. तर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंटमध्ये नक्की कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, आपल्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा. त्याचबरोबर आपल्या लंबोदर किचनला सबस्क्राईब करायला देखील विसरू नका. धन्यवाद.